नमस्कार, मी आहे सिद्धेश आणि आज आपण पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी भेटलो आहोत आजचा फ्रंट पेजमध्ये. माझ्यासोबत अर्जुन धसके सर आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि नेहमीप्रमाणे आजचा दिवस हा फार महत्त्वाचा असणार आहे, कारण आज काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. काय हे निर्णय असणार आहेत, कशाबद्दल हे निर्णय होणार आहेत, त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करायचीच आहे. पण सुरुवात एका वेगळ्या बातमीने करूयात. जो विषय गेले 2-3 दिवस राज्यामध्ये सातत्यानं गाजतोय तो आहे कोळशाचा आणि IITचा. या प्रश्नाबाबत एक महत्त्वपूर्ण विधान आलेलं आहे मायकल लोबो यांचं. हे विधान काय आहे त्याच्यापासून आजच्या फ्रंट पेजची सुरुवात करूयात, कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हे आंदोलन जे आहे ते चिघळत होतं, आंदोलन पेटत होतं. स्थानिक आंदोलक जे होते ते आपल्या भूमिकांवरती, मागण्यांवरती ठाम होते. सरकार काय भूमिका घेते या सगळ्याकडे लक्ष होतं आणि अशात मायकल लोबो यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आलेलं आहे. काय आहे हे वक्तव्य त्याच्याबद्दल चर्चा करूया आणि आपल्या आजच्या हेडलाईन्सला सुरुवात करूया. IIT जी आहे शेळमेळावलीमध्ये आणलेली, ती IIT जी आहे ती दुसरीकडे फर्मागुडीमध्ये न्यायची शेळमेळावली व्यतिरिक्त, तर तिथून ती हलवायची अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते मायकल लोबो यांनी दिलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे दुपदरीकरण जे आहे ते सुद्धा रद्द होईल असं सुद्धा त्यांनी विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे. एकंदरीत सरकार जे आहे ते भाजप मेळावली वासियांसोबत आहे असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. उशिरा का होईना पण सरकारला जाग आलेली आहे असं म्हणायचं का आपण? उशिरा का होईना असा त्याचा अर्थ काढण्यापेक्षा एक जनतेची जी ताकद आहे ती संघटित ताकद जनतेनं दाखवून दिली. आणि असं असतं की जेव्हा पक्षाच्या पलीकडे जाऊन जनता जेव्हा आंदोलनात सहभागी होते तेव्हा निश्चितच भाजप असो किंवा त्यापेक्षा कितीही मोठी पार्टी असो त्यांना नमतं घ्यावं लागतं किंवा काही भूमिका बदलाव्या लागतात. आता अर्थात हे मोठे निर्णय आहेत आणि अचानक एखादा मोठा प्रकल्प रद्द करणं, ज्या प्रकल्पाची सुरुवात झाली होती कामाला, आणि जागा बदलणं म्हणजे पुन्हा एकदा ते सगळं रिस्ट्रक्चर करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किती वेळ, पैसा, श्रम खर्च होणार किंवा तो प्रकल्प उशिरा लोकांना मिळणार हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आता कराव्या लागतील, कारण आंदोलनं पाहता किंवा आंदोलनाला जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता या सगळ्या गोष्टीवर फेरविचार करण्याची गरज होती. आता फक्त एवढाच विषय आहे की मुख्यमंत्री स्वतः कधी या संदर्भातली घोषणा करतात. खरं आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री याच्याबद्दल काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्षच असणार आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 तारखेला रविवारी याची घोषणा झाली होती की सनबर्न होणार याची. आणि त्या दिवशी विश्वनाथ मला म्हणत होता की सनबर्न हा एक असा फेस्टिवल आहे की सनबर्न आणि वाद हे झाले नाहीत कधी, असं होतच नाही. आणि त्याची बहुतेक सुरुवात जी आहे ती दिसायला लागलेली आहे. मायकल लोबो म्हणतात की या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये सनबर्न घेणं चुकीचं आहे. नाही, तो जे विश्वनाथने जे सांगितलं ती गोष्ट बरोबरच होती, पण ती पूर्ण सत्य नव्हतं. ते सनबर्नबद्दलचे वाद हे गेल्या काही वर्षातले वेगळे होते. ते थेट संस्कृतीशी हे करणारे, संघर्ष करणारे होते आणि बऱ्याच गोष्टीवर त्या होते. सध्याची परिस्थिती अशी आहे की जर विविध देशांमधनं मुळात कोरोना हाच आपल्याकडे आला, तो परदेशातून आलेला आहे. मग विविध देशातून इतक्या मोठ्या संख्येने इकडे लोक येतील तर अशा उत्सवांवर निर्बंध घालणं किंवा त्यात काहीतरी बदल करणं किंवा सुरक्षा व्यवस्था कडक करणं ह्या गोष्टी संदर्भात निर्णय घेणं आवश्यक होतं. किंवा या संदर्भात काही म्हणजे जेव्हा सनबर्नची घोषणा झाली त्यानंतर तातडीनं सरकारच्या वतीनं काही घोषणा करण्यात यायला पाहिजे होत्या की बाबा या संदर्भात आम्ही हे नियम टाकलेले आहेत आणि हे नियम पाळून त्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे त्या संदर्भातला जो एक मेसेज काहीसा चुकीचा जात होता तो थांबला असता. पण ठीक आहे, आता किमान या पातळीवर दक्षता घेतायत आणि त्यात बदल होऊ शकतो असे एक चांगला निर्णय आज समोर येतोय. याचं निश्चितच स्वागतार्ह निर्णय आता. शाळांबद्दलची महत्त्वाची बातमी आहे ज्याच्याबद्दल काय निर्णय होतो हे पाहायचं आहे. त्या बातमीवरती मी बोलणारच आहे, पण त्याच्या बाजूला एक छोटीशी कोपऱ्यामध्ये बातमी दिसते आपल्याला की दिगंबर कामत जे आहेत विरोधी पक्षनेते, त्यांनी शरद पवार यांची काल भेट घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेलही आले होते आणि म्हणाले होते की अनेक जण आमच्या संपर्कांमध्ये आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवरती ही भेट, सदिच्छा भेट म्हणतात. सुप्रिया सुळेंनी काल फेसबुकवरती फोटोही टाकला या भेटीचा. काय कसं बघायचं या सगळ्या घडामोडींकडे एकंदरीत? दिगंबर कामत हे म्हणजे शरद पवारांचं अगदी समाजवादी काँग्रेसपासूनचं राजकारण जवळून पाहणारे नेते आहेत आणि खूप जवळून त्यांनी या सगळ्या गोष्टींचा करिश्मा त्यांचा अनुभवलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आगामी गोव्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची काय मदत होऊ शकते का किंवा त्यांच्याकडून काही इकडच्या जुळण्या काही होऊ शकतात का, तर असा एक चांगला त्यांचा हेतू असणार आहे की या सगळ्या चर्चेमागं, भेटीमागं. जसं बिहारच्या बाबतीत
शरद पवारांची चर्चा सुरू होती की त्यांच्या तो पॅटर्न तिकडे शिवसेना वापरणार किंवा तशा पद्धतीने घेतला जाईल तो पॅटर्न. याच पद्धतीने गोव्याच्या बाबतीत काही निर्णय होऊ शकतो का, किंवा त्यांच्या काय शक्यता आहेत, किंवा शरद पवारांचं या संदर्भातलं काय मत आहे? ठीक आहे, ते स्वतः इकडे रणांगणात उतरू शकणार नाहीत, पण किमान मार्गदर्शन करू शकतील, टिप्स देऊ शकतील, किंवा तिथे बसून ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना ज्या काही करणं शक्य आहे त्या करू शकतील. हा विश्वास दिगंबर कामत त्यांना आहे, ज्येष्ठ नेते आहेत ते गोव्यातल्या राजकारणातले, आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकारण, शरद पवारांचं स्वतःचं राजकारण ह्यांना खूप जवळून आहे. निश्चितच या हालचाली सुद्धा लक्षवेधी आहेत. ते एक महत्वाची घटना आहे, आणि छोटीशी जरी असली तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, आणि महत्वाची राजकीय घडामोड आहे ती म्हणायला लागेल आपल्याला. पण आपण जे सांगितली की कोपऱ्यात या बातमीच्या बातमी आहे, एक दिवस असा येईल की ती बातमी असणार. हे अगदी मला म्हणजे याचे संकेत दिसत आहेत की बघा इथपर्यंत आली आहे. ही कदाचित आतल्यापणात असू शकली असती बातमी, पण इथपर्यंत आली आहे म्हणजे तुम्ही कल्पना करा महत्व काय, आणि ती पुढे इथे आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. वळूयात पुढच्या बातमीकडे. राजकीय बातम्या तर अशा सुरू राहतीलच, त्या कधी संपणार नाहीच आहेत, पण विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी. आज येत्या 24 तासात किंवा येत्या 48 तासांमध्ये शाळांबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आधीच विरोध दर्शवला होता आणि आता निर्णय होतोय. समितीचा अहवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांजवळ पोहोचलेला असणार आहे. काय होईल असं वाटतं सर तुम्हाला? सुरू होतील का खरंच शाळा? नाही, शाळा सुरू करण्याबाबतचे जी काही तो निर्णय आहे सरकारचा, तो त्यांना सावधपूर्वकच घ्यायला पाहिजे. अजून काही वेळ गेला तरी चालेल, पण किमान ह्या सगळ्या गोष्टी कोरोनाच्या बाबतीत सगळी दक्षता बाळगून पालक म्हणा, शिक्षण संस्था म्हणा, या सगळ्यांचा एकत्रित विचार घेऊनच त्यांची जेव्हा संमती असेल त्याच वेळी ह्या गोष्टी कराव्या लागतील. कारण आज फारच त्या संदर्भात म्हणजे देशभरातल्या किंवा जगभरातल्या काही घटना अशा घडलेल्या आहेत की घाईघाईने ज्यांनी शाळा सुरू केल्या त्यांना तो फटका बसलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यातली जनता खूप जागृत आहे. एखादा निर्णय सुद्धा सरकारचा चुकीचा ठरू नये ही दक्षता जसं सरकार घेत असतं तसं पालक वर्ग सुद्धा जागृत आहे, शाळा जागृत आहेत. या सगळ्याच्या बाबतीत सगळ्यांचं एकत्रित मत जेव्हा होईल, एकमत जेव्हा होईल, तेव्हा हा निर्णय घेणं फार संयुक्त ठरणार आहे. आज बघूया आपण आता काय मुख्यमंत्री निर्णय घेतात. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर सुद्धा त्याला काही अंशी विरोध हा ठरलेलाच आहे, हे होतच. तुम्ही कसाही निर्णय घ्या, तो वाईट म्हणणारे काही लोक असतात, चांगला म्हणणारे काही लोक असतात. बरोबर. पण आपण बघूया त्यातनं आणखी कशी वाटचाल होते. दुसरी महत्वाची बातमी आहे म्हणजे पंचायत निवडणुका कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. तर संकेत असे सांगतायत की दिवाळीनंतर ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. आणि सकारात्मक अहवाल जो आहे तो निवडणूक आयोगाने सुद्धा दिलेला असं कळत आहे. त्यामुळे बघूया आता 2021 मध्ये पालिका निवडणुका घेतल्या जातील असंही कळतं. त्याच्या आधी जिल्हा पंचायतच्या निवडणुका होतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे याच्याबद्दल सुद्धा आज महत्त्वाचा निर्णय होतो का हेही पाहणं, याच्याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का म्हणजे एकंदरीतच आपण आता निवडणूक आणि राजकीय या सगळ्या घडामोडींकडे बघतोय, म्हणून आजचा दिवस सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग याच्या दृष्टीने असणार आहे. कारण आज अमेरिकेमध्ये मतदान होत आहे आणि कोण होणार अध्यक्षपद, ट्रम्प राहणार की ट्रम्प जाणार की बायडन येणार, ह्याच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. आणि त्याचं संपादकीय आज विशेष गोवन वार्ता पेपरमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल, त्यामुळे आवर्जून वाचा. महत्त्वाचं संपादकीय आहे हे, आणि आज सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे ह्या घडामोडीकडे. पण मला वाटतं त्या संदर्भातली शरद पवारांच्या राजकारणाच्या अनुषंगाने, पावसाच्या अनुषंगाने एक चांगली बातमी दिली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यांचा. तर ते जर जिंकले आमचे तर पवारांचं राजकारण अमेरिकेमध्ये सुद्धा चालतंय की तो पॅटर्न तिकडे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट बघा, जिथे पवारांची बातमी लागली आज पेपरमध्ये, बरोबर त्याच्याच खाली संपादकीय लागलेलं आहे, अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार. तर हे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट मला दिसते की म्हणजे कनेक्ट आहे याच्यात. तर लक्ष ठेवून राहायला हवं आज दिवसभर या सगळ्या घडामोडींकडे. दोन महत्त्वाच्या, एक अमेरिकेची निवडणूक तर आहेच, दुसरं मुख्यमंत्री आज शाळांबाबत काय निर्णय घेतात हे दुसरं महत्त्वाचं. त्या व्यतिरिक्त काल दिवसभर, रविवारपासूनच खरं तर दिवसभर गाजर होतं ते म्हणजे डॉक्टरांचं आंदोलन. त्यांना जे लेटर आणि इशारा दिला होता, डॉक्टरांनी काम बंद आंदोलनच पुकारलं आणि त्याच्यानंतर अखेर लेखी आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. डॉक्टरांना आंदोलन करण्याची वेळ येते हे कुठेतरी शोकांतिकाच म्हणायला लागेल. नाही, ती खूप मोठी शोकांतिका आहे आणि ती कोविडच्या काळात करावं लागणं हे आणखीनच मोठी गोष्ट, वाईट गोष्ट आहे. कारण ज्या काळात एक डॉक्टरांची चांगली फौज निर्माण करण्याची गरज असते. महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती आपल्याला माहिती आहे की
अनेक डॉक्टरांची टीम अनेक ठिकाणी तयार करायला लागली आपल्याला. आणि केरळमधनं डॉक्टर मागवायला लागले. हां, आणि अशा पद्धतीनं जर मग इथे मोठ्या संख्येनं आहेत डॉक्टर काम करतायत, तर त्यांना चांगल्या सुविधा देणं, त्यांच्या समस्या दूर करणं ही पहिली महत्त्वाची गोष्ट असते. उद्या काहीही होऊ शकतं, जसं आपण म्हणतो दुसरी लाट कोरोनाची सध्या शक्यता येऊ आहे. शकते, तर तशा दृष्टीनं पण प्रशासनाने ही तयारी करणं गरजेचं होतं. आणि ठीक आहे, आपण पाहतो आता की जनतेचं आंदोलन होतं, बाकीच्या आणखीन कुठल्या सेक्टरचं आंदोलन होतं, पण त्यासाठी निर्णयाला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमीत कमी वेळेत सरकारने ह्या मागण्या मान्य केल्या आणि यांचे प्रश्न सोडवले. खरं तर ही गोष्ट व्हायला नको होती, पण तरी सुद्धा त्यांनी वेळेत त्यांना आंदोलन त्यांचं मागं घ्यायला लावलं. ही सुद्धा गोष्ट फार मोठी आहे. पण यापुढे असा प्रकार होऊ नये याची दक्षता किमान घ्यायला पाहिजे सरकारने, असं मला वाटतं. खरंय खरंय. तुर्तास तरी तोडगा निघालेला आहे आणि याचे पुढे काय पडसाद उमटणार हे याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष असायला हवं. त्यामुळे ही महत्त्वाची बातमी आहे की कोविड इस्पितळामुळे निवासी डॉक्टरांनी अखेर आंदोलन मागे घेतलेलं आहे. एक दिलासा. तोपर्यंत तर तिथले सगळे रुग्ण हे मे बी वाऱ्यावरच होते, पण काहीसा दिलासा मिळालाय. सुदैवानं तिथं काही तसा प्रसंग ओढवला नाही, त्यामुळे आपण धन्यवाद मानूया देवाचे. पण महत्त्वाची बातमी. आणि पुन्हा अशी आंदोलनं आणि अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, याच्यासाठी काय करता येईल, यात असं काही घडू शकेल का, ह्याची काळजी कोणी घेणार आहे का, हा विषय खरं तर खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरी आजच्या गोवन वार्ता पेपरमध्ये असणारी महत्त्वाची बातमी ती आहे की चांदरमध्ये रेल्वे आंदोलन झालं 1 तारखेला मध्यरात्री, हे तर आपण सगळ्यांनी पाहिलंच. पण आता दवर्लीमध्ये सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि म्हणजे एकीकडे मायकल लोबो असं म्हणतात की ते रेल्वे दुपदरीकरणाचं सुद्धा रद्द केलं जाण्याची शक्यता आणि आश्वासन दिलं आहे. पण दुसरीकडे स्थानिक मात्र आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. म्हणजे त्यांना ते कुठल्याच आश्वासनांना आणि भूलथापांना हे होत नाहीये, मागे हटत नाहीये. जोपर्यंत मुख्यमंत्री निर्णय जाहीर करत नाहीत तेव्हा तो प्रकल्पच रद्द होत नाहीये, तोपर्यंत मला वाटतं की हे आंदोलन माघार होणार नाही आंदोलनामध्ये. आणि असं आहे की आश्वासनावर विश्वास ठेवणं किंवा हे करणं, आता हे अशा प्रकारचं आंदोलन आहे की जे म्हणजे एक गोव्याची ओळख पुसणं म्हणा, किंवा ज्या जनतेला ज्या यातना भोगायला लागतात ते त्यांनाच माहिती आहेत की कशा प्रकारे ह्या समस्या आमच्या पुढे येणार आहेत, आणि त्यामुळं त्यांनी तो प्रखर विरोध केलेला आहे. पण आश्वासनावर हे थांबणार नाही आहे. आंदोलन कितीही आणखीन घोषणा केल्या किंवा काय झालं किंवा शक्यता व्यक्त केल्या, तर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मला वाटतं हे आंदोलन अशीच चालू राहतील. खरं आहे, खरं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आजच्या गोवन वार्ता पेपरमधल्या फ्रंट पेजबद्दल बोलायचं झालं तर कमलना त्यांना दिलासा मिळालेला आहे. निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांमधनं त्यांचं नाव काढलं होतं आणि अखेर सुप्रीम कोर्टानं त्यावरती स्टे आणलंय. असा कुठलाही अधिकार निवडणूक आयोगाला नाही आहे असं सुप्रीम कोर्टानं थेट म्हटलं. त्यामुळे काहीसा दिलासा तिथल्या निवडणुकांवरती सुद्धा आपलं लक्ष असेलच. पण महत्त्वाची घटना आहे की अशा पद्धतीनं कमलनाथ यांना दिलासा मिळणं ही काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. वळूयात द गोवन पेपरकडे. गोवन पेपरमध्ये सुद्धा डॉक्टरांच्या आंदोलनाचीच बातमी आपल्याला सगळ्यात मोठी दिसते, आणि मोठीच आहे ही बातमी, कारण डॉक्टरांना आंदोलन करायला लागतं हे काय गोव्यासारख्या राज्याला शोभणारं नाही. त्यामुळे हे अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय लेखी आश्वासनानंतर, जी की दिलासादायक बातमी आपल्या सगळ्यांना म्हणावी लागेल. आणखीन एक बातमी मला दिसते ती म्हणजे आउटरेज ओव्हर पॉर्न क्लिप शॉट ॲट चापोली डॅम. सगळ्यात खालती मला ही बातमी दिसते. ही बातमी मला इतर म्हणजे गोवन वार्तामध्ये दिसली नव्हती. गिरीश सोडणकर जे आहेत काँग्रेसचे, त्यांनी याच्यावरनं भाजपवरती सुद्धा टीका केली आहे. काणकोणमध्ये काणकोणचा एक व्हिडिओ काल खूप व्हायरल झाला होता. एक मुलगी आणि अश्लील नग्न अवस्थेमध्ये तिने व्हिडिओ शूट केले आणि हा व्हिडिओची खूप चर्चा रंगली आहे. आणि भाजप पॉर्न माफिया वगैरे प्रोत्साहन देत आहे की काय, अशा पद्धतीची टीका गिरीश सोडणकर यांनी केलेली आहे. एकंदरीत हे सगळं प्रकरण थोडं विचित्रच वाटतं. म्हणजे शूटिंग सुरू करण्यावरच खरं तर वाद सुरू झाला होता, शूटिंग करायला द्यावं की नाही, आणि त्यात ही क्लिप म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं झालं असावं. हे थोडंसं कसं हे नाजूक प्रकार असतात, फॅक्ट वेगळे असते आणि माध्यमांच्या माध्यमातून जी येते त्याच्यानंतर वेगळे वस्तुस्थिती आपल्याला पण पाहायला मिळते, काहीतरी वेगळा प्रकार असतो तो. त्यामुळं आणि हे आता कसं की याचा तपास होईल किंवा काही गोष्टी पुढे येतील, त्यानंतर आपण यावर भाष्य करणं फार चांगलं होईल, कारण यात बऱ्याच नाजूक गोष्टी असतात, संवेदनशीलता खूप बाळगावी लागते या सगळ्या गोष्टीमध्ये. खरं आहे, अगदी खरं आहे. आणि कसं आहे की आपण या अशा घटनांवरती तातडीनं विचार करून आपलं एक मत ठरवून घेतो. तसं मत न ठरवता आपण थोडा संयम बाळगायला हवा, थोडीच आपली सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी आणि
प्रशासनावरती आणि यंत्रणेवरती थोडा विश्वास ठेवायला हवा की चौकशीतून काही ते समोर येईल, पण नेमकं जो व्हिडिओ समोर आला म्हणजे नेहमी आपल्या डोळ्यांना जे दिसतं तेच खरं असतं असं असत नाही, कधी कधी त्याच्यामध्ये फेरफारही असू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं आपण याच्यावरती भाष्य करताना काळजी घ्यायला हवी, थांबायला हवं. गिरीश चोडणकरांनी केलेले आरोप किंवा त्यांनी केलेली टीका ही काहीही जरी सांगत असली तरी सुद्धा एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने आपल्याला या घटनेकडे निरपेक्षपणे पाहता आलं पाहिजे. एवढंच मला तरी सांगावंसं वाटतंय. दुसरी महत्वाची गोष्ट की चलो दार्वोलीम ऑन ट्रॅक्स, म्हणजे आता चांदरनंतर दार्वोलीमध्ये आंदोलन पेटेल याच्याबद्दल तर काही शंकाच नाही आहे. म्हणजे ही बातमी सुद्धा प्रचंड मोठी आहे आणि फार महत्त्वाची सुद्धा आहे, कारण 1 तारखेला प्रचंड मोठा जनसागर उसळला होता चांदरमध्ये आणि त्याच्यानंतर आता दार्वोलीमध्ये जर का अशा पद्धतीनं आंदोलन होत असेल तर सलग दुसरं आंदोलन असेल हे या आठवड्यातलं, जे की 14 महिने निवडणुकीला बाकी असताना फक्त होणाऱ्या आंदोलनांपैकी एक लाक्षणिक आंदोलन असेल, ज्याचा परिणाम हा दूरगामी दिसून येईल अशी सध्या तरी शक्यता फार वाटते. त्यामुळे काय ह्या सगळ्या गोष्टींवरती कोण लक्ष देणार आहे? स्थानिक प्रशासन, स्थानिक आमदार, सरकार या सगळ्यांचा याच्यामध्ये तर काय म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते तर आपल्याला कळेलच, पण एक नागरिक म्हणून सुद्धा मोठ्या संख्येने लोक या आंदोलनाला सपोर्ट करतायत, जे की हे लक्षणीय दिसलेलं आहे. म्हणजे लोकलढा उभा राहताना दिसतोय या सगळ्या दार्वोलीमच्या सगळ्या प्रकल्पामध्ये आणि आंदोलनामध्ये. या संदर्भातली लोकजागृती आहे ती करण्याचं काम अनेक पर्यावरणवादी संस्था म्हणा किंवा काही राजकीय पक्ष आहेत या लोकांनी केलेलं आहे. अर्थात प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे असतील, पण एक आहे की लोकांच्यापर्यंत हे सगळं वास्तव पोहोचवणं हे काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि त्यामुळे आज लोकांना असं वाटतं की आपण या सगळ्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. हा गोव्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ह्या आंदोलनाला एवढा मोठा पाठिंबा मिळतोय. तर त्यावर सरकारनं हीच गोष्ट गांभीर्याने घेतली असेल आणि त्या संदर्भात आता विचार विनिमय सुरू असतील, पण या संदर्भात जोपर्यंत तातडीनं काहीतरी ठोस निर्णय होत नाहीत तोपर्यंत आंदोलनांचा हा सिलसिला असाच मला वाटतं चालू राहील. दुसरं महत्वाचं की गोव्यासह 16,000 राज्यांना जीएसटीचे पैसे दिलेले आहेत. 6,000 कोटींचा दुसरा हप्ता जो आहे तो जाहीर केलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती जीएसटीचे पैसे मिळणे हे तर खूपच महत्वाची गोष्ट मानायला पाहिजे. या संदर्भात खूप दिवसांपासून मागणी चालू होती, किंवा महाराष्ट्रातनं तर खूपच या सगळ्या गोष्टीवर हे चालू होतं, कारण तिथं केंद्रात एक सरकार आहे आणि राज्यात एक सरकार आहे, त्यामुळं खूप संघर्ष चालू होता त्याच गोष्टीवरनं आणि त्यावर अर्थमंत्र्यांनी खूप वेळा काही काही स्पष्टीकरणं पण दिली होती. पण हे खूप चांगली गोष्ट आहे की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता मिळतो. यामुळं बऱ्याच सरकारी योजनांचे जे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारे जे पैसे असतात किंवा या माध्यमातून किमान काही लोकांची, काही सर्वसामान्य माणसांची दिवाळी तरी चांगली होईल असं वाटतं. आता अर्थात प्रत्येक राज्याचा हा निर्णय स्वतंत्र राहील की त्यांनी कुठल्या कामासाठी हे पैसे वापरायचे आहेत. बघू आता कसा तो निर्णय होत आहे. खरं आहे, महत्वाची घटना आहे आणि महत्वाची गोष्ट सुद्धा आहे, कारण अनेक दिवसांपासून म्हणजे महसुलामध्ये तर आणि अर्थचक्रालाही मदत होईलच. त्यामुळे केंद्राकडनं जर का जीएसटीचे पैसे आणि परतावा मिळतोय तर ही महत्वाची गोष्टच मानायला लागेल. दुसरं महत्वाचं, नेहमीप्रमाणे महत्वाचा असणारा विषय आहे तो म्हणजे कोरोनाचा. 2 दिवसांमध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय कोरोनामुळे आणि आता बळींचा आकडा जो आहे तो 616 वरती पोहोचलाय. रोज आम्ही बोलतोय याच्यावरती की मृत्यू दर काय आटोक्यात येताना दिसत नाही. भले आता ऍक्टिव्ह रुग्णांची जी संख्या आहे ती अजून कमी झालेली आहे, म्हणजे 2215 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये ही संख्या निश्चितच कमी आहे आणि बरे झालेल्या रुग्णांची सुद्धा आकडेवारी जास्त आहे नवीन रुग्णांपेक्षा. तसं पाहिलं तर वेग मंदावतोय रुग्णांचा, म्हणजे रुग्णांची वाढ जी होते ती कमी, त्याची गती कमी व्हायला लागली आणि बऱ्यापैकी जर आता प्रयत्न वाढवले शासकीय पातळीवर म्हणा किंवा सामान्य माणसाने सुद्धा या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेण्याची गरज असते, ती जर घेतली तर बऱ्यापैकी आटोक्यात येईल. आता आपण महाराष्ट्रातलं शेजारच्या राज्यातलं उदाहरण बघतो, तिथे अतिशय म्हणजे आता काही तालुके नजीकच्या सिंधुदुर्ग तालुक्यातले बघितले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, तर काही तालुक्यांमध्ये आता एकही रुग्ण सापडत नाही. म्हणजे इतक्या पातळीवर त्यांनी स्वतःच्या खबरदारी घेऊन ते कंट्रोल केलं. तशा पद्धतीनं गोव्यातही या सगळ्या गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत आणि ते आता हळूहळू आकडा तो कमी येतो. फक्त थोडंसं कसं की त्यामुळं गाफील न राहता अखेरपर्यंत ते प्रयत्न, शेवटचा कोरोना रुग्ण बरा होईपर्यंत
आपण ते प्रयत्न चालू ठेवायला पाहिजेत. खरं आहे, खरं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आकडेवारी आहे माझ्यासमोर आत्ता. सिंधुदुर्गामध्ये फक्त काल 21 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यात दोडामार्ग आपल्याला अगदी जवळ आहे. दोडामार्गमध्ये 247, देवगडमध्ये 330, कुडाळ सावंतवाडीमध्ये 652. तर ही आकडेवारी जी आहे ती काय म्हणायला लागेल दिलासादायक आहे, ज्याचा परिणाम जो आहे तो नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. तर या होत्या आजच्या सगळ्या हेडलाईन्स. या हेडलाईन्सवरती जी चर्चा आहे आपली ती अशीच सुरू राहील. नेहमी तुम्हाला आम्ही अशाच अपडेट्स, अशीच माहिती आणि अशीच चर्चा घेऊन येत राहू. तोपर्यंत तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता, तिथे वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शरद पवार आणि दिगंबर कामत यांच्यामध्ये झालेल्या भेटीची बातमी तुम्ही वेबसाईटवरती वाचू शकता. या व्यतिरिक्तही अनेक बातम्या तुम्ही वेबसाईटवरती वाचू शकता. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरही आम्हाला फॉलो करू शकता. आणि हे जे असे कार्यक्रम आहेत हे आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती आणि ताजे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.